नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ आणि श्री स्वामी समर्थ. मी जनार्दन काशीत स्वागत करतो तुमचं आपल्या JK7598 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज वार आहे गुरुवार आणि तारीख आहे आज 28 आणि आपण आता सध्या गाडी काढलेली आहे. ॲक्च्युली मी एक ट्रिप कंप्लीट केले. गाडी 9 वाजता मी गाडी काढली होती. CNG वगैरे भरला. CNGचा स्क्रीनशॉट देतो. आपल्याकडे 4-5 कांड्या अगोदर CNG होता कालचा, त्यामुळे आपण टॉपअप करून घेतला आणि आपल्याला एक रोडपालीतून डायरेक्ट खारघर रेल्वे स्टेशनची एक बुकिंग मिळाली रॅपिडोमध्ये. आज आपली सुरुवात रॅपिडोने केली. 200-250 रुपये भेटले. 5 किलोमीटरचं ड्रॉप होता. तर आता कस्टमरला ड्रॉप केले आणि आपण थांबलो होता तिथे खारघर रेल्वे स्टेशनला. तुम्ही जर आपल्या चॅनलवर सर्वप्रथम तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल, जे कोणी नवीन सबस्क्रायबर आपले व्हिडिओ बघत असतील तर प्लीज चॅनलला व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती ओला उबेरच्या रिलेटेड व्हिडिओ डेली अर्निंगच्या संदर्भात येत असतात. बिझनेस कसा आहे, काय आहे, स्लॅक बिझनेस असला तरी आपण व्हिडिओ बनवतो, चांगला बिझनेस असला तरी व्हिडिओ बनवतो आणि बाकी गाडीचं मेंटेनन्स असेल, हे असेल. आता मला बऱ्याच कमेंट येत आहेत की गाडीच्या पेपरवर्कवरती व्हिडिओ बनवा सगळं. आता माझाच पुढच्या महिन्यामध्ये माझं पूर्ण पेपरवर्क आहे, त्याच्यावरती तुम्हाला डेली डिटेल आपल्या व्हिडिओमधून तुम्हाला मी 100% त्याच्यातून सांगेन की आज आपल्याला कुठे कुठे पैसे किती काय खर्च झाले. इर्टिगा संदर्भात, कारण माझ्याकडे इर्टिगा आहे. तुम्ही इर्टिगा आणि डिझायरमध्ये थोडाफार फरक पडेल, पण एक लमसम तेवढीच अमाऊंट असते. थोडासा फरक पडेल टॅक्समध्ये वगैरे, इन्शुरन्समध्ये. बाकी तर पासिंग बिसिंग ते तर सगळं सेमच असतं, परमिट. तर मी तुम्हाला नक्की त्या व्हिडिओमधून आपल्या व्हिडिओमधून मी तुम्हाला माहिती सांगेन. तर आज आता जरा काम करायचं आहे. आणि सर्वप्रथम आज जे मुस्लिम बांधव आपला व्हिडिओ बघत असतील त्या सर्वांना बकरी ईदच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून, आपल्या चॅनलकडून. तर हॅप्पी बकरी ईद. तर अशा प्रकारे मित्रांनो, आता आपण लॉग इन तर आहे. आता इथून कुठली खारघरवरून कुठली ट्रिप येते. आता बरेच दिवस झाले मित्रांनो, 2-4 दिवस सकाळी ट्रिप लागत नव्हती, पण आज पहिली ट्रिप रॅपिडोने सुरुवात केली. मला वाटतं आजचा दिवस चांगला जाईल. पॉझिटिव्ह राहूया आणि चांगलं काम करूया आणि बघूया कोणत्या ट्रिप मिळत आहेत. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत कंटिन्यू राहा. आज किती अर्निंग होते, बिझनेस वाढला आहे का नाही, हे आजच्या ट्रिपमधून कळेल तुम्हाला. मित्रांनो, सध्या प्लेस बघा ना किती मस्त आहे. हे बघा, हे सगळं एक शेडूंगच्या टोल नाक्याच्या अलीकडेच एक आयुष रिसॉर्ट म्हणून आहे. इथं बुकिंग करून लोक येतात रिसॉर्टला आणि इतकं भारी वाटलं ना. ही झाडं बिडं, लोकेशन बघा ना, जबरदस्त आहे. आपण शेडूंग टोल नाक्याच्या पुढे एक आयुष रिसॉर्ट म्हणून आहे, तिथं आलं, कस्टमरला ड्रॉप केले आणि आता इथून ओबरमध्ये ट्रिप होती मित्रांनो. ही रेट बऱ्यापैकी दाखवलं आपल्याला. जवळ 458 रुपये मिळाले आपल्याला या ट्रिपमधून आणि कस्टमरला ड्रॉप केलं. आता इथून ओला उबेर दोन्ही चालू आहे. बघूया आता काय मिळते का. पुढे हायवे मित्रांनो, मी जरा गाडी आता आपण थोडंसं युटर्न घ्यायचं आहे. तर हा जुना पनवेल मुंबई हायवे, पुणे मुंबई हायवे, या ह्याच्यावरती आपण आता कस्टमरला ड्रॉप केलं इथं रिसॉर्टला. तर 2 ट्रिप कंप्लीट झालेत मित्रांनो. होतोय जरा थोडाफार बिझनेस. बघूया कसं काय. आजचा दिवस जर चांगला जातोय असं वाटतंय, मग पुढं तुम्हाला देऊ अपडेट. मित्रांनो, टाईम होतोय 7:18 आणि गाडी चालली आपली 75 किलोमीटर आणि आपण आता सध्या आहे कल्याणमध्ये. कल्याण डोंबिवलीमध्ये आहे मित्रांनो. अजून कल्याण थोडं पुढे आहे. तर इथं आता एक कस्टमरला ड्रॉप केलं आहे. बघूया आता इकडून एखादी ट्रिप मिळते वगैरे, कसं काय होतं आहे तुम्हाला मी देतो अपडेट. गाडी जरा साईडला लावतो कुठेतरी आणि आपण वेट करू ट्रिपचा. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही 7:47 आले. 77 किलोमीटर गाडी चालली आणि एक आपल्याला आता सध्या डोंबिवलीवरून ना एक रिझर्वेशन नवी मुंबई एअरपोर्टची ट्रिप आली सिडानमध्ये. ॲक्सेप्ट केली आहे मी. रडारमध्ये आली होती, ॲक्सेप्ट झाली आहे, पण 13 मिनटं दाखवते आणि मला थोडं इथं 100 मीटरवर खूप ट्रॉफिक आहे. गाडी हल्लीच नाही. 5 मिनटं झालं मी इथं उभा आहे. कस्टमरने कॅन्सल नाही करावं म्हणजे झालं. मी कस्टमरच्या पिकअप लोकेशनला जाण्याचा प्रयत्न करतो आहे लवकरात लवकर. बघूया ट्रिप मिळते का कॅन्सल होते, देतो तुम्हाला अपडेट. मित्रांनो, बघू शकता तुम्ही 10 वाजून 1 मिनटं झाला. 111 किलोमीटर गाडी चालली आणि आपण आता सध्या आहे बेलापूरमध्ये. कस्टमरला जे ड्रॉप केले, डोंबिवलीला होतो आणि डोंबिवलीवरून मित्रांनो जी आपल्याला एअरपोर्टची लागलेली नवी मुंबईची ती ट्रिप कॅन्सल झाली
करावी लागली. कारण काय झालं माहिती आहे का, कस्टमरचं पिकअप लोकेशन मी फोन केला कस्टमरला आणि 15 मिनटं मी एकाच जागेवर होतो. गाडी पुढे नाही आणि मागे नाही. कस्टमरचा परत कॉल आला, साहेब तुम्ही अजून तिथेच आहात, आले नाहीत पुढे. म्हटलं साहेब असं ट्रॉफिक लागलं आहे, पुढे काय झालं आहे माहिती नाही, पण गाडी हालत नाही जागेवरून, काही करू शकत नाही. तुम्हाला जर लेट होत असेल तर तुम्ही कॅन्सल करा आणि दुसरी गाडी करून जावा. मग उगाच आपल्यामुळे त्यांना हे नको म्हणून मी त्यांना कॅन्सल करायला लावली. म्हणजे त्यांनी केली मग नंतर कॅन्सल आणि ते गेले. मग त्याच्यानंतर परत अर्धा पाऊण तासाने मी त्या ट्रॉफिकमधून बाहेर पडलो. पुढे आलो थोडंसं. आल्यानंतर मग आपल्याला एक बेलापूरची ट्रिप मिळाली. आलो आता, कस्टमरला जस्ट ड्रॉप केलं आहे आणि इथून चाललो आहे आता घराकडे. देतो टोटल तुम्हाला किती अर्निंग झाली काय वगैरे. इथून काय भेटेल असं वाटत नाही. भेटलं तर नशीब, नाही भेटलं तरी बघूया. आता जातो घरी आणि मग तुम्हाला देतो पूर्ण टोटल अपडेट. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आलो आहे आपण आता घरी. नाही मित्रांनो, काय काम तर होईना झालं आहे. मला तर काय समजणं झालं आहे, डोकं फिरलं आहे माझं अक्षरशः. खरं सांगतो तुम्हाला. आज पण आपण दिवसभर गाडी, ॲक्च्युली दिवसभर नाही, दुपारी तसं मी घरी गेलेलो, जेवण वगैरे करून थोडं झोपलो आणि मग नंतर गाडी काढली. पण बुकिंग काय लागत नव्हतं व्यवस्थित. काय ते कल्याण डोंबिवली, आणि तुम्हाला सांगतो आता त्या कल्याण डोंबिवलीचा मला विचार करावा लागेल जावं की न जावं तिकडं. कारण एवढं ट्रॉफिक ना, संध्याकाळी तर तिकडं जाणं खरंच चुकीचं आहे. दुपारच्या टायमिंगला वगैरे गेलं तर ठीक आहे, पण संध्याकाळी जाणं खूप बेकार आहे कल्याण डोंबिवलीला. सगळे रस्त्याची कामं चालू आहेत, सगळं हे चालू आहे, सगळं ट्रॉफिक जाम, छोटे छोटे रोड, बेकार आहे. तर ठीक आहे मित्रांनो, चला. उबरमध्ये आपण 4 ट्रिप कंप्लीट केलेत. 2069चं काम झालं आहे. आणि रॅपिडोमध्ये एक ट्रिप केली 213 रुपयाची. टोटल मिळून आपले झाले 2200 काहीतरी झाले समथिंग. त्याच्यात आपला 120 किलोमीटर गाडी झाली, 500 रुपये CNG गेला. परत 265 रुपयाचा उबरचा पास गेला. ओलाचा पास तर आपला काल झाला होता, त्यामुळे आज काय ओलाचा आणि ओलामध्ये ट्रिप पण केली नाही आपण. नंतर पास पण ॲक्टिव्ह नाही केला. तर ते जर मायनस केले तर 1500 1550 रुपये काहीतरी आपल्याकडे राहत आहेत. स्क्रीनशॉट देतो मी सर्व ओला, उबेर आणि कॅल्क्युलेटरचा. तर मला काहीतरी थोडाफार दुसरा विचार करावा लागेल. म्हणजे काहीतरी थोडंसं चेंज करावं लागेल मित्रांनो. का खरंच बिझनेस नाही आहे का मी कुठेतरी चुकतो आहे, किंवा माझ्या काय चुका होत आहेत, किंवा लवकर उठत नाही, किंवा लवकर जात नाही मी, किंवा ट्रिपा ॲक्सेप्ट करायला काहीतरी प्रॉब्लेम होतो आहे. कोणत्या ट्रिपा ॲक्सेप्ट करतो आहे, कोणत्या नाही करायला पाहिजेत. या गोष्टीमध्ये थोडंफार मला जरा थोडा विचार करावा लागेल. कारण काय माहिती आहे का, ज्यावेळेला बिझनेस नसतो ना त्यावेळेला डोकं खूप विचार करतं. म्हणजे ज्यावेळेला बिझनेस नसतो आपल्याकडे त्यावेळेला मनामध्ये खूप विचार येतात, खूप. आणि ज्यावेळेला बिझनेस असतो त्यावेळेला काय नाही, आपण काम येतं, ट्रिपा येतात, आपण करत जातो, त्यामुळे एवढा काय डोक्याला हे होत नाही. पण बिझनेस नसतो त्यावेळेला ना, रिकामं असलं ना, खूप विचार मनामध्ये हे होतात. आणि त्यामुळे सध्या बिझनेसचं थोडंसं गणित हललेलं आहे. पण ठीक आहे, असतील 4-5 दिवस. काय 6 दिवस असलं तर रात्र येते, रात्र असले तर दिवस येतो. त्यामुळे ह्या दिवसामध्ये पण बदल होईल. तर मी तर तुम्हाला काय माहिती आहे का, इर्टिगा गाडी आहे आणि 1500 रुपये कमवून आलो दिवसभरात. हे काय वर्थ नाही आहे, पण तरी पण ठीक आहे. आपल्या व्हिडिओ बनवतो आहे आपण, तुम्हाला लोकांना खरं सांगायचं आपलं काम आहे, त्याप्रमाणे आपण सांगतो आहे. बाकी दुसरं ह्याच्यात काय उद्देश नाही. वॅगनारवाले किंवा डिझायरवाले 3-3 हजार रुपये धंदा करतायत मित्रांनो. 3-3.5 हजार रुपये त्यांचा धंदा होतोय. पण सध्या इर्टिगाला तर बिलकुल बिझनेस नाही, बिलकुल बिझनेस नाही आहे. इर्टिगा सिजनेबल धंदा आहे मित्रांनो, लक्षात घ्या. इर्टिगा जर कोणाची गाडी असेल ना तर ओला उबेरच्या भरोश्यावर अजिबात इर्टिगा तुम्ही घेऊ नका. मी अजून पण सांगतोय तुम्हाला, ओला उबेरचा भरोसा करायचा. वॅगनार, डिझायर गाडी बेस्ट आहे. इर्टिगा गाडी खरंच तुम्ही ओला उबेरसाठी तर घेऊ नका अजिबात. इर्टिगा गाडी ओला उबेरसाठी नाहीच आहे, पण आपल्याकडे पर्याय नाही म्हणून आपण चालवतोय. तर ठीक आहे, बघू आता. काहीतरी विचार करू, थोडाफार चेंज करू आपल्या रुटीनमध्ये. करायचं चेंज मित्रांनो. काय झालं माहिती आहे का, रुटीन तुम्हाला सांगतो. ॲक्च्युली मी आहे एकटा, माझी फॅमिली गेले सरी गावी, मुलं वगैरे सुट्टीला गावी गेलेत. आणि ते नसल्यामुळे काय होतं, माझं जेवणाचं टायमिंग लागत नाही, सकाळी उठायचं टायमिंग लागत नाही, उठायला लवकर जाग येत नाही. म्हणजे उठत नाही मी लवकर, आणि पुन्हा काहीतरी उठल्यानंतर परत कामं इकडं तिकडं जरा असतं, त्याच्यात वेळ जातो.
आणि परत संध्याकाळी आता बघितलं तुम्ही जेवण बाहेर करतो इकडं तिकडं, त्यामुळे थोडंसं गणित हल्लं आहे. ते आता येणार आहेत फॅमिली आमची सोमवार रविवारी वगैरे. ते आल्यानंतर व्यवस्थित आपण एकदम रुटीन बसू, विचार करू कसं कसं काय काय करायचं. हां, पण आपल्याला तोपर्यंत आपल्याला एक ड्युटी आलेली आहे मित्रांनो. 1 महिन्यासाठी आपली गाडी पॅकेजला विचार चालला आहे माझा. ते पण तुम्हाला सांगेन, कारण 1 महिना एक जणाची गाडी आहे ऑलरेडी पॅकेजला, पण त्याला गाडी त्यांनी विकली आहे आणि दुसरी गाडी घेतली आहे. ती गाडी येईपर्यंत त्याला वेट करायला लागतो त्याला. त्यामुळे त्यानं आपल्याला फोन केलेला, त्या कसं ह्यांनी मित्रच आहेत आपले, तर त्यांनी आपल्याला सांगितलं की असेच 1 महिना तुमची गाडी माझ्या पॅकेजला चालवा, तुम्हाला काय असेल ते मी पॅकेज देतो आणि त्याच्यानंतर माझी गाडी येईल, माझी गाडी आल्यानंतर मी चालवतो, असा विचार चालला आहे. बोलणं चाललं आहे आमचं. मला वाटतं उद्या परवा ते काहीतरी डन होईल. ते झालं तर 1 जून ते 31 जूनपर्यंत आपण पॅकेजला करणार आहोत. 10 ते 5 त्यांचं टायमिंग आहे. त्याच्यानंतर बाकीचा वेळ भेटेल, सॅटर्डे संडे भेटेल, तो ओला उबेरसाठी असेल आपला. तर असं एक थोडंसं आलं आहे. आता बघूया काय करायचं, त्याचा आपण विचार करून ते पण डन करून टाकू. तर ठीक आहे मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. शुभरात्री. धन्यवाद.